पुण्याहून मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची आज दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असेल। मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत यावेळेस चर्चा देखील करणार आहे। तर शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी मराठा आंदोलकांसोबत बैठक असेल। अर्थातच शिष्टमंडळातील जे लोक आहेत त्यांच्यासोबत बैठक असणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून मराठा आंदोलकांना बैठकीचा निरोप देण्यात आलाय। दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ यासोबतच मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ही महत्त्वाची बैठक असेल। या संदर्भात जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। जुई, आपण पाहतोय मराठा आंदोलक कुठेतरी आक्रमक झालेत आणि आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे। नेमकी कशा पद्धतीने चर्चा केली जाऊ शकते, काय आश्वासनं दिली जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांकडून? आपण पाहू शकतो वर्षात आज रात्री पुण्यावरून हे सगळे मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत। रात्री उशिरा मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली, चर्चा केली आणि आज दुपारी 1 वाजता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। सोबतच मंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। प्रामुख्याने त्यांची मागणी ही आहे की मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत। आपण उपोषणावर त्यांची तब्येत खालावली आहे, त्या आम्ही मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांचं उपोषण सोडवावं आणि ज्या 5 मागण्या मान्य करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती ती ग्वाही त्यांनी पूर्ण करावी। एक स्मरणपत्र देखील ते मुख्यमंत्री यांना देणार आहे आणि जर ही चर्चा सकारात्मक झाली नाही तर मात्र लाखोच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने रवाना होण्याचा इशारा देखील या सर्व मराठा बांधवांनी दिलेला आहे। निश्चितच जुई, आजच्या बैठकीत काय होतंय ते बघावं लागेल। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।